नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल कडूकर. आपण 3.5 या प्रॅक्टिस सेट करिता जे बेसिक आवश्यक आहे ते आपण इथे घेतो आहे. आणि हे जे मी इथे लिहिलेलं आहे बोर्डवर 1 2 3 4 हे ऍक्च्युअली पर्टिक्युलर एखाद्या थेरमचे काय स्टेटमेंट आहेत. थेरमचे स्टेटमेंट आहेत ज्याचे तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये थेरम दिलेले आहे. आणि आपण सर्व पूर्ण या चॅप्टरचे जे थेरम आहे, जेवढे काही याच्यामध्ये थेरम आहे 8-10, त्या थेरमची एक वेगळी सिरीज घेणार आहोत. तर इथे मी पूर्ण तुम्हाला थेरम एक्सप्लेन बिलकुल करणार नाहीये. तर मी याचे स्टेटमेंट एक्सप्लेन करणार आहे जे ऍज अ प्रॉपर्टी म्हणून आपण 3.5 या एक्सरसाइज मध्ये यूज करणार आहोत. ठीक आहे. तर त्यामध्ये मी पहिली प्रॉपर्टीला सुरुवात करतो आहे. तर पहिले मी रीड करतो आणि मग मी माझ्या शब्दामध्ये माझ्या लँग्वेज मध्ये समजावून सांगण्याचे प्रयत्न करणार. लक्षात द्या, लाईन ए बी इज अ सिकँड ही जी डायग्राम आहे, ह्या डायग्राम वरून त्याने बोललेला आहे तो की लाईन ए बी इज अ सिकँड. हे बघा, ही लाईन ए बी सिकँड आहे कारण हा सेंटर याचा इथे आहे, सेंटरच्या बाजूने गेलेली आहे ती लाईन. ठीक आहे. लाईन ए बी इज अ सिकँड. लाईन बीसी इज अ टँजंट. लाईन बीसी इज अ टँजंट जी सर्कल वरून एक इंटरसेक्ट करून गेलेली लाईन आहे. द आर्क ए डी बी, लक्षात घ्या, आर्क ए डी बी काय बोलला, द आर्क ए डी बी इज इंटरसेप्टेड. इंटरसेप्ट म्हणजे तयार होणे. इंटरसेप्ट म्हणजे काय होते, तयार होणे. इंटरसेप्टेड बाय अँगल ए बी सी. पुस्तकाच्या लँग्वेजला समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आर्क ए डी बी इज इंटरसेप्टेड म्हणजे तयार होऊन राहिला, फॉर्म होऊन राहिला बाय अँगल ए बी सी. ठीक आहे. कॉर्ड ए बी डिवाइड्स द, दिस इज द कॉर्ड. कुठे गेली कॉर्ड, कॉर्ड ए बी. कॉर्ड ए बी डिवाइड द सर्कल. आता ह्या ए बी ला आपण सिकँड ऍज अ सिकँड म्हणून पण कन्सिडर करू शकतो आणि कॉर्ड म्हणून पण कन्सिडर करू शकतो. तर काय म्हटलं, कॉर्ड ए बी डिवाइड द सर्कल इन 2 पार्ट्स. 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं. दीज आर ऑपोजिट आर्क ऑफ इच अदर. म्हणजे हा जो आर्क आहे तुम्हाला दिसते ए डी बी आणि ए टी पी, हे दोन्ही आर्क एकमेकांना काय ऑपोजिट आहे, समोरासमोर दिसूनच राहिले आपल्याला. बरोबर आहे. ठीक आहे. तर याच्याच वरून हे जे लँग्वेज आहे, हे जे स्टेटमेंट आहे, त्या स्टेटमेंट वरून आणि या डायग्राम वरून आपण एक लिहू शकतो आणि ते आपण ऍज अ प्रॉपर्टी म्हणून यूज करणार आहे. ओके. आणि ते ऍज अ फॉर्म्युला म्हणून सुद्धा आपण यूज करू शकतो त्याला. लक्षात घ्या, त्याचं म्हणणं आहे अँगल ए बी सी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क ए डी बी इज इक्वल टू एंगल ए टी बी. ए टी बी. ठीक है. एंगल ए बी सी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क ए डी बी इज इक्वल टू एंगल ए टी बी. हे जे लिहिलेलं आहे मी ह्या सेंटेन्स वरून लिहिलेलं आहे. लक्षात घ्या, हा जो एंगल ए बी सी दिसते तुम्हाला, हा एंगल ए बी सी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क ए डी बी. ठीक आहे. हा ए बी सी अँगल या पूर्ण आर्क ए डी बी च्या अर्धा असतो, हाफ असतो. समजलं. त्याचप्रमाणे अँगल ए बी सी आणि अँगल ए टी बी हे दोन अँगल इक्वल आहे. हे जे साइन दिसते ना, हे साइन इंडिकेट करतात की ते दोन अँगल इक्वल आहे. समजलं. सर्वांना समजलं असेल मला असं वाटतं हा पॉइंट. ठीक आहे. हा ए बी सी अँगल आणि हा ए टी बी अँगल हे दोन अँगल एकमेकांचे इक्वल आहे. त्याचप्रमाणे हा जो आर्क आहे, हा ए टी बी आर्क हाफ ऑफ मेजर आर्क ए डी बी. इथं जर तुम्हाला आठवत असेल तर इन्स्क्राइब अँगल थेरम आपण शिकलेलो आणि त्या इन्स्क्राइब अँगल थेरम नुसार सुद्धा याच्या हे इक्वल टू हे आपण लिहू शकतो. यस ऑर नो. ओके. त्याचप्रमाणे सेकंड प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी काय म्हणते की या प्रॉपर्टी मध्ये काय झालेलं आहे, लक्षात द्या. हा एक सर्कल आहे आणि या सर्कल मध्ये ए बी आणि सी डी ह्या दोन कॉर्ड आहे. या सर्कल मध्ये ए बी आणि सी डी ह्या दोन कॉर्ड आहे आणि ह्या ई या पॉइंटवर काय झाल्या, इंटरसेक्ट झाल्या. म्हणजे कुठे झाल्या इंटरसेक्ट, आतमध्ये की बाहेर, आतमध्ये म्हणजे सर्कलच्या इनसाइड. म्हणूनच त्याने म्हटलेलं आहे की दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज द थेरम ऑफ कॉर्ड इंटरसेक्टिंग इनसाइड द सर्कल. ए बी आणि सी डी या दोन कॉर्ड
सर्कलच्या इनसाइड आतमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट झाल्या म्हणून त्याला इंटरसेक्टिंग इनसाइड द सर्कल अशा प्रकारची प्रॉपर्टी म्हटलेली आहे. आणि त्या प्रॉपर्टी नुसार काय लिहू शकतो आपण, AE इज इक्वल टू EB, सॉरी AE इंटू EB, AE इंटू EB इज इक्वल टू CE इंटू ED. AE इंटू EB इज इक्वल टू CE इंटू ED. हे कोण म्हणते, मी म्हणतो का? नाही, हे प्रॉपर्टी म्हणते, मी नाही करत काहीच, मी खूप गरीब माणूस आहे. लक्ष द्या, थर्ड प्रॉपर्टी आहे. थर्ड प्रॉपर्टी मध्ये सुद्धा एक डायग्राम आपण ऑलरेडी इथं काढलेली आहे. ते सगळं टेक्स्टबुक मध्येच आहे, हे माझ्या मनाने काहीच नव्हतं सांगत. ओके, लक्ष द्या. या प्रॉपर्टीला काय म्हटलं जाते की दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज द थेरम ऑफ कॉर्ड इंटरसेक्टिंग आउटसाइड द सर्कल. एक महत्वाचा पॉइंट आहे की मी जे बेसिक एक्सप्लेन करतो ना प्रत्येक प्रॅक्टिस सेटच्या आधी, ते बेसिक फक्त आणि फक्त जेवढं तुम्हाला कामाचं आहे तेवढंच मी एक्सप्लेन करतो, बाकीचं मी एक्सप्लेन नाही करत. कारण जास्त कठीण गोष्टी आपण आपल्या डोक्यात टाकण्यात काही अर्थ नाहीये. आणि एखाद्या गोष्टीचं आपल्याला काम पडलंच तर आपण त्या एक्झाम्पल, जेव्हा आपण एक्झाम्पल शिकू तेव्हाच आपण ऑन द स्पॉट ती शिकू, ते बेटर राहील. ठीक आहे, ओके, थँक्यू. तर बघा काय म्हणते की दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज द थेरम ऑफ कॉर्ड इंटरसेक्टिंग आउटसाइड द सर्कल. दोन कॉर्ड जर एकमेकांना इंटरसेक्ट होत असेल, कुठे? सर्कल मध्ये नाही, सर्कलच्या बाहेर. सर्कल मध्ये नाही, सर्कलच्या बाहेर म्हणजे आउटसाइड द सर्कल. बघा, हे इनसाइड द सर्कल वाली प्रॉपर्टी होती आणि हे आउटसाइड द सर्कल वाली प्रॉपर्टी आहे. पहा ना तुम्ही, AE अँड CE, या E या पॉइंटवर काय झाली, इंटरसेक्ट झाली सर्कलच्या बाहेर. मग हा याचा जो सेंटर असेल तो कुठे असेल, इथे कुठेतरी असेल, बरोबर आहे. आणि ती प्रॉपर्टी काय झाली, AE क्रॉस EB, AE क्रॉस EB. इथे कसं होतं बघा, बघा याला आपण कम्पेअर करण्याचे प्रयत्न करूया, आपल्याला लक्षात ठेवायला इझी जाईल. ठीक आहे, AE क्रॉस EB होतं, हा अर्धा इंटू हा अर्धा. इथे पहा, हा पूर्ण इंटू हा अर्धा, AE इंटू EB इज इक्वल टू हा पूर्ण इंटू हा बाहेरचा. ठीक आहे, आता तुम्ही काही पोरं काय करतात, याला पाठ करतात. याला पाठ नाही करायचा, याला डायग्रामॅटिकली लक्षात ठेवण्याचे प्रयत्न करायचे आहे. ठीक आहे, कारण प्रत्येक गोष्ट मॅथमॅटिक्स मध्ये पाठांतर करणे हे पॉसिबल नाही आहे. काही तर मुलं असे असतात की जे थेरम सुद्धा पाठ करतात, पण थेरम पाठ करायची काही गरज नाही आहे. थेरम आपण एक्सप्लेन करूया इझी लँग्वेज मध्ये. टेक्स्टबुक मध्ये काही जे वर्ड्स असतात, काही जे सेंटेन्स असतात ते एकदम स्टँडर्ड लेवलला तिथे युज केलेले असतात, जे आपल्या डोक्यात जात नाही. ठीक आहे, ओके. तर असो, पुन्हा एकदा एक्सप्लेन करूया आपण की हा पूर्ण AE क्रॉस EB किंवा EB ला BE सुद्धा आपण म्हणू शकतो, हा जो EB आहे ना याला BE सुद्धा म्हणू शकतो, इज इक्वल टू पूर्ण CE इंटू ED. सर्वांना समजलं असेल, येस ऑर नो? फोर्थ नंबरची प्रॉपर्टी आहे, चौथ्या नंबरची प्रॉपर्टी आहे. पहिली, दुसरी आणि तिसरी, चौथ्या नंबरची प्रॉपर्टी आहे. या डायग्रामला ऑब्झर्व करा काय म्हणते. याच्यामध्ये झालेलं काय, आपण जर ऑब्झर्व केलं तर लक्षात येते की हा ET जे आहे, ET पॉइंट आहे, लक्षात घ्या. ET इज अ टँजंट, ET इज अ, EB इज अ secant, EB is a secant, ET is a tangent, EB is a, बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे ऑब्विसली दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज टँजंट सिकँट सेगमेंट थेरम. टँजंट नावातच भरपूर काही आहे, नावातच टँजंट सिकँट सेगमेंट थेरम याचा थेरम आहे. या चॅप्टर मध्ये भरपूर थेरम आहे, पण इतके सारे थेरम करण्याची काहीच गरज नाहीये. काही मोजके थेरम आपल्याला एक्झाम मध्ये करायचे आहे, जेणेकरून जे पेपर मध्ये येईल. ठीक आहे, ओके. हा चॅप्टर बरेच विद्यार्थी खूप कठीण समजतात, म्हणजे सर्कलला 9th स्टँडर्ड पासून तुम्हाला प्रत्येक टीचर हा कठीण चॅप्टर आहे असं तुमच्या डोक्यात टाकते, पण मी म्हणेल हा चॅप्टर कठीण नाहीच आहे, हा चॅप्टर इझी आहे, पण तुम्ही त्या लेवलला केला तर. ओके, थँक्यू. लक्षात घ्या, दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज टँजंट सिकँट सेगमेंट थेरम. याला टँजंट सिकँट सेगमेंट थेरम का म्हणते हे समजलं.
बिकॉज याच्यामध्ये एक टेंजंट आहे, एक सिकॅन्ट आहे. आणि जर अशा प्रकारची एखादी डायग्राम किंवा अशा प्रकारची एखादी कंडिशन तिथं फॉर्म झाली तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा किंवा कोणती प्रॉपर्टी यूज करायची ही आणि ती मॅथमॅटिकली कशा प्रकारे दिलेली आहे लक्षात घ्या की EA क्रॉस EA क्रॉस EB इज इक्वल टू ET स्क्वेअर. EA क्रॉस EB हा पूर्ण EB म्हटलं मी, हा पूर्ण हा EA क्रॉस पूर्ण EB इज इक्वल टू ET स्क्वेअर. इट्स अ फोर्थ प्रॉपर्टी. ही पण सर्वांना समजली असेल. ठीक आहे. मॅथमॅटिक्स एकदम इझी आहे, एकदम इझी आहे. फक्त एवढं आहे की त्याला तुम्ही कन्सिस्टन्सी तेवढं द्यावं लागेल. ठीक आहे. थँक्यू. आता आपण 3.5 शिकूया. प्रॅक्टिस सेट 3.5 ला आपण सुरुवात करतो आहे. प्रॅक्टिस सेट 3.5 जो बेसिक आपण ऑलरेडी घेतलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल त्यांनी मागे रिवाइव करून बघू शकता. ठीक आहे. आणि 3.5 मध्ये लक्ष द्या काय म्हटलेलं काय आहे. सर्वात पहिली एक डायग्राम दिलेली आहे आणि पहिले मी डायग्राम काढतो. ठीक आहे. जे गिवन आहे ऑलरेडी मला समजायला इझी होईल. Q P R आणि S. ठीक आहे. टू फाइंड काय फाइंड करा म्हटलेलं आहे त्याने PS and RS. कुठे आहे PS आणि RS हा मला काढायचा आहे. आणि गिवन काय दिलेलं आहे त्यांनी बघा. गिवन काय दिलेलं आहे की रे PQ touches, लक्ष द्या, रे PQ touches the circle at point. मी हे पुस्तकातलंच पाहून लिहितोय, टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे तुमच्या. at point. ठीक आहे. Q आणि PQ इज इक्वल टू दिलेला आहे 12. युनिट नाही दिलेला आहे, कोणता आहे तर सेंटीमीटर आहे का मीटर आहे तर माहित नाही. ठीक आहे. नाही दिलेला तर आपण पण नाही लिहायचं, जास्तीची कामं आपण बिलकुल नाही करायचे. ओके. तर बघा रे PQ टचेस द सर्कल. रे PQ टचेस द सर्कल. मग हे कोण झाली PQ? टँजंट झाली. एवढं आपल्याला यायला पाहिजे, आपण 10th स्टँडर्डचे स्टुडंट आहोत. ठीक आहे. की PQ कोण झाली? टँजंट झाली. त्यानंतर ऍट द सर्कल ऍट पॉइंट Q. आणि तुमच्याकडे हा PQ12 आहे, तुमच्याकडे हा PR 8 आहे दिलेला आहे आणि तुम्हाला हा PS काढायचा आहे. तुम्हाला या फिगर मध्ये ऑब्झर्व केल्यानंतर मला असं वाटतं तुम्हाला पटकन क्लिक झाला पाहिजे की PS इज अ सिकॅन्ड, PS इज अ अँड PQ इज अ म्हणजे बाय टँजंट सिकॅन्ड सेगमेंट थेरम वी हॅव by tangent secant segment theorem नुसार आपण लिहू काय शकतो. काय टँजंट सिकॅन्ड सेगमेंट थेरम? टँजंट सिकॅन्ड सेगमेंट थेरम PR into इज इक्वल टू PQ स्क्वेअर. हा आपण ऑलरेडी बेसिक मध्ये शिकवलेला आहे. आणि हा PS जो आहे हा ऍज इट इज. PQ किती आहे? 12 चा स्क्वेअर. देअरफॉर इथे एक ब्रॅकेट द्यायचा आणि त्याचा स्क्वेअर द्यायचा. देअरफॉर 8 into PS 12 चा स्क्वेअर 144. देअरफॉर आपल्याला PS काढायचा होता आणि PS इज इक्वल टू 144 अपॉन 8 डिवाइड होते का? 8 1 जा तर इथे किती राहिले? 6 आणि 6 आणि 4 8 8 जा 64. म्हणजे तुमच्याकडे PS इज इक्वल टू आलं 18. PS इज इक्वल टू काय आलं? 18. आणखी काय करायचंय? RS ऑल्सो वी नो. आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे आपल्याला? की हा पूर्ण जो PS आहे ना, हा पूर्ण PS इज इक्वल टू PR प्लस RS.
हा पूर्ण पीएस म्हणजे हा पीआर आणि हा आरएस दोघांची ऍडिशन, ठीक आहे. आणि हा 8 आरएस पीएस पण माझ्याकडे 18 आहे आणि मला हा आरएस काढायचा होता, म्हणजे 18 - 8 इज इक्वल टू आरएस, म्हणजे आरएस इज इक्वल टू 10. दॅट्स ऑल. टेक द स्क्रीनशॉट. चला आपण सेकंड नंबरचा एक्झाम्पल बघूया. आपण फर्स्ट नंबरचा एक्झाम्पल या आधी घेतलेला आहे आणि ज्यांनी जे बघितलं नसेल त्यांनी प्लीज ते बघून घ्यावं. आपण सेकंड नंबरचा क्वेश्चन मध्ये बघा काय दिलेलं आहे की ही एक डायग्राम गिवन होती, ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये डायग्राम गिवन आहे आणि याच्यामध्ये mn इज इक्वल टू, हा m आहे माझं, सॉरी तुम्हाला दिसत नसेल तर मी याला इरेज करून पुन्हाही करतो. हा mn म्हणजे mn इज द कॉर्ड आणि rs इज द कॉर्ड, ठीक आहे. आणि ह्या दोन्ही कॉर्ड एकमेकांना इंटरनली डिवाइड झाल्या बघा ना, आणि सेंटर याचा इथे आहे. याचा सेंटर जो आहे हा डी इज नॉट अ सेंटर, याचा सेंटर इथे आहे आणि ह्या ज्या दोन्ही कॉर्ड आहे एकमेकांना काय झाल्या, इंटरसेक्ट झाल्या सर्कलच्या आतमध्ये. आणि आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा की हे दोन क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये दोन क्वेश्चन आहे, मी इथे लिहिलेले आहे दोन्ही क्वेश्चन. याच्यामध्ये बघा RD इज इक्वल टू 15 दिलेला आहे, हा जो RD आहे, हा DS इज इक्वल टू 4 दिलेलं, MD इज इक्वल टू 8 दिलेलं आणि DN इज इक्वल टू काढायचं आहे. ऑब्विसली तुम्हाला या इथे जे गिवन आहे यावरून तुम्हाला लक्षात येते की इथं थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन थेरम बाय, लक्ष द्या, वी हॅव बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. यानुसार आपण काय करू शकतो, इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्डचा थेरम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर आपण कसं करणार, देअरफॉर MD इंटू DN इज इक्वल टू RD इंटू DS. यामध्ये आपल्याला MD आहे अवेलेबल 8, DN आपल्याकडे आहे, सॉरी DN असता आपल्याला काढायची आहे ना, आणि RD आहे मला वाटते 15 आणि इंटू DS आपल्याकडे 4, ठीक आहे. सर्वांचं लक्ष माझ्याकडे. आता आपण बघा हा DN इज इक्वल टू हा 15 इंटू 4 अपॉन हा 8, इकडचा 8 इकडे मल्टिप्लाय मध्ये होता, इकडे आला आपल्याला डिवाइड मध्ये दिला, ठीक आहे. लक्ष द्या, 4 1 जा 4 2 जा आणि या 2 ने जर याला डिवाइड केलं तर मला असं वाटते हा येतो आहे माझ्याकडे 7.5 आणि दिस इज द DN. या 2 ने हा 4 ने याला डिवाइड केलं, 4 1 जा 4 2 जा आणि या 2 ने याला डिवाइड केलं तर हा आला माझ्याकडे 7.5 आणि एवढं सर्वांना समजलं असेल. आता बघा सेकंड नंबरचं, इथे सेकंड नंबर मध्ये बघा काय म्हटलेलं आहे, RS इज इक्वल टू 18. हा बघा हा पूर्ण RS दिलेला आहे आणि MD दिलेला आहे, त्याचप्रमाणे DN सुद्धा दिलेलं आणि DS मला काढायचं आहे. हा जो DS आहे तर ऍक्च्युअली इथे सुद्धा आपल्याला RD दिलेलं असायला पाहिजे होतं ना, बघा ना तुमच्या ऑब्झर्वेशन नुसार, कारण इथे सुद्धा ऑब्विसली आपण थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन थेरम लावणार आहोत, तर RD दिलेलं असायला पाहिजे होतं, बट ते इथे दिलेलं नाहीये, तर याला थोडं वेगळ्या पद्धतीनं करावं लागेल. तर कसं, तर सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. बघा वी हॅव आपल्याला माहित आहे बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन, आता इथे काही एवढं लिहायची गरज नाही, ओके. डायरेक्टली तुमचा फॉर्म्युला अप्लाय करा. काय म्हणतो, देअरफॉर MD इंटू DN इज इक्वल टू RD इंटू DS, ठीक आहे. तुमच्याकडे MD किती आहे 9, तुमचा DN किती आहे 8 आणि हा जो RD आहे ना, या RD हा जो RD आहे, सॉरी हा RD, या RD ला मी कसं लिहिणार रे बाबा, RS मायनस DS. बघा RS मायनस DS आणि इंटू DS. मी काहीच नाही केलं, माझ्याकडे RD इथे अवेलेबल नाही आहे, मला गिवन दिलेली नाही आहे, त्यामुळे मी काय करतोय, या पूर्ण मधून हा DS मायनस करतोय, म्हणजे मला RD मिळेल. म्हणजे ह्या RD च्या ठिकाणी मी RS मायनस DS ला ऍडजस्ट करू शकतो आणि हा DS जसाच्या तसा. आता बघा हा 9 इंटू 8 हा आला 72 इज इक्वल टू हा जो RS आहे, हा RS म्हणजे आपल्याकडे दिलेला आहे 18 आणि हा DS मीन्स
मी एक्स कन्सिडर करतो आणि याला सुद्धा एक्स म्हणतो. या सर्वांच्या आधी या वी हॅवच्या आधी आपण इथं करायला पाहिजे होती एक गोष्ट की लेट तुमचा जो डीएस आहे तो एक्स कन्सिडर केला आणि त्यानंतर आपण वी हॅव असं लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे, ओके. आता ते पहिले आपल्या लक्षात नाही आलं कारण इथे बघा ना, इथे तुम्हाला डीएस रिपीट होणार म्हणून पटकन क्लिक झालं पाहिजे की अरे इथे आपल्याला डीएस इज इक्वल टू एक्स कन्सिडर करायला पाहिजे होतं. बघा त्यानंतर हा 72 या एक्स ने याला मल्टिप्लाय केलं 18 इंटू एक्स मायनस एक्स इंटू एक्स स्क्वेअर. आता हा एक्स स्क्वेअर इकडे घ्या, हे पूर्णच इकडे घ्या. ठीक आहे, हा एक्स स्क्वेअर निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला, हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला. 18x हा प्लस 72 इक्वल टू 0. याला ऑब्झर्व केल्यावर लक्षात येते की दिस इज अवर क्वाड्रेटिक इक्वेशन. अशा पद्धतीचे क्वाड्रेटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेले आहे ऑलरेडी क्वाड्रेटिक इक्वेशन या चॅप्टर मध्ये. आणि 1 इंटू 72 हा आला माझ्याकडे 72. हा असंच करत असतो आपण क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह. ज्यांना येत नसेल त्यांनी क्वाड्रेटिक इक्वेशन एकदा चॅप्टर रिवाइज करायचा. ओके, तर आता बघा दोन फॅक्टर आपल्याला पाळायचे आहे की ज्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 72 आलं पाहिजे आणि ज्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन हे -18 आली पाहिजे, -18 आली पाहिजे. ठीक आहे, बघा आता 12 6 जा काय झालं 72. 12 6 जा 72. आता मी मायनसचं साइन कोणाला देणार, एक याला मायनसचं साइन एक याला मायनसचं साइन. ठीक आहे, मायनस मायनस प्लस आणि हे 12 इंटू 6 72 -12 -6 -18. करेक्ट आहे माझे फॅक्टर, बॅलन्स पण झाले. बघा ना -12 आणि -6 -18 होतोय. आता याला कसं लिहिणार, हा एक्स स्क्वेअर जसाच्या तसा, त्यानंतर याला एकदा एक्स लावा, याला एकदा एक्स लावा, -12x त्यानंतर -6x प्लस 72 इक्वल टू 0. याच्यातून एक्स कॉमन घ्या, ह्या एक्स ने याला डिवाइड करा, जो ह्या दोघांमधून एक एक्स कॉमन घ्या, या दोघांमधून काहीतरी कॉमन निघते. इथून एक्स कॉमन घेतलं तर एक्स ने याला डिवाइड केलं तर एक्स -12. इथून -6 कॉमन घेतलं, या -6 ने याला डिवाइड केलं तर एक्स प्लस मायनस प्लस मायनस या 6 ने याला डिवाइड केलं तर इथे सुद्धा 12 येतात इक्वल टू 0. देअरफॉर दोन ब्रॅकेट माझे सेम आले, त्यामुळे माझा आन्सर करेक्ट आहे असं मी कन्सिडर करणार. इकडे लक्ष द्या, दोन ब्रॅकेट माझे सेम आले तर त्या दोन ब्रॅकेट पैकी तो एकदाच लिहायचा, त्या दोन ब्रॅकेट पैकी एकच एक ब्रॅकेट लिहायचा x -12. त्यानंतर हा x -6 इंटू मध्ये x -6 इक्वल टू 0. त्यानंतर धिस इक्वल टू 0 आणि धिस इक्वल टू 0 म्हणून मी काय करणार x -12 इक्वल टू 0 और x -6 इक्वल टू 0. देयरफॉर तुमचा x इज इक्वल टू 12 और x इज इक्वल टू 6. हा तिकडे गेला पॉझिटिव्ह झाला, हा सुद्धा तिकडे गेला पॉझिटिव्ह झाला. आली माझी x ची व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू म्हणजेच कशाची व्हॅल्यू, ds ची व्हॅल्यू. म्हणजेच ds इज इक्वल टू 12 और ds इज इक्वल टू 6. या दोन व्हॅल्यू माझ्याकडे ds च्या आल्या. सर्वांना एवढं समजलं असेल, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. थँक्यू. चला सर्वांचं लक्ष माझ्याकडे. आता बघा आपण थर्ड नंबरचं एक्झाम्पल घेतो आहे. सेकंड नंबरचं एक्झाम्पल याच्या आधी आपण घेतलं. थर्ड मध्ये काय दिलेलं आहे ते बघायचं. ही डायग्राम आपल्याला गिवन आहे, ही फिगर आपल्याला गिवन आहे, टेक्स्टबुक मध्ये तुमच्या दिलेली आहे आणि त्यांनी इथे काय काय काढा म्हटलं आणि गिवन काय दिलं त्यावरून आपण बघूया की इथे कशा प्रकारे या एक्झाम्पलला केल्या जाईल. बघा तुम्हाला सर्वात पहिले तर एडी काढायला लावलं, हे पूर्ण एडी काढा म्हणते. त्यानंतर हा डीसी काढा म्हणते आणि हा तुमचा डीई काढा म्हणते. त्यानंतर O इज द सेंटर ऑफ सर्कल, हा जो O आहे ना हा सेंटर ऑफ सर्कल आणि B इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, B इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टेंजंट AB. म्हणजे याच्यावरून काय दिसून राहिलं आपल्याला की AB काय आहे, टँजंट आहे. AB काय आहे, टँजंट आहे. आणि OE काय आहे, परपेंडिक्युलर आहे AD वर. हा OE या AD वर काय आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि AB किती दिलेला आहे, हा तुमचा AB 12 आहे. त्यानंतर हा पूर्ण AC किती आहे, 8 आहे. तर AD मी असं म्हणेल की AD मला ऑब्झर्व होत आहे की सिकॅन्ट आहे आणि AB काय आहे, टँजंट आहे. म्हणजेच वी हॅव, आपण कोणता यूज करणार, बाय टँजंट सिकॅन्ट सेगमेंट थेरम. बाय टँजंट सिकॅन्ट
सेगमेंट थेरम बाय टँजंट सिकॅन्ट सेगमेंट थेरम. काय म्हणते टँजंट सिकॅन्ट सेगमेंट थेरम? तुम्हाला माहिती असेल बघा, AB स्क्वेअर म्हणजे टँजंटचा स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD. AC इंटू AD अशा पद्धतीने एक प्रॉपर्टी आपल्याकडे. ठीक आहे, हा एवढा अर्धा AC इंटू AD. आता याच्यातलं काय काय आपल्याकडे गिवन आहे? AB आहे 12 चा स्क्वेअर, हा AB ची व्हॅल्यू 12 टाकली त्याचा स्क्वेअर आहे इथे. AC 8 आणि AD मला काय करायचं आहे? काढायचं आहे. तर AD ऍज इट इज राहू देऊया आपण. ठीक आहे, आता बघा 12 चा स्क्वेअर मीन्स 144. हा 8 इकडे डिवाइड मध्ये आला इज इक्वल टू AD म्हणजे देअरफॉर AD इज इक्वल टू, आणि याला डिवाइड करूया 8 1 जा आणि इथे हा 8 1 जा 8 1 जा किती राहिले याच्यामध्ये? या 14 मधले किती राहिले बघा? 6 आणि 4. 8 8 जा 64 म्हणजे हा आला माझ्याकडे 18. AD माझ्याकडे 18 आला. मला तेच काढायचं होतं पहिल्या याच्यामध्ये. सर्वांना समजलं असेल? प्लीज ज्या कोणाला कोणता प्रॉब्लेम असेल त्यांनी प्लीज कमेंट सेक्शन मध्ये मला क्वेश्चन विचारायचा आहे. आता बघा, आता आपल्याला DC काढायचा. हा DC आता त्याला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा तुमच्याकडे पूर्ण आहे, हा AC पण आहे. तर DC तुम्हाला ऑब्विसली मिळू शकते. कसा? नाऊ हा पूर्ण AD इज इक्वल टू AC प्लस DC. AC प्लस DC हा पूर्ण AD म्हणजे AC प्लस DC. ठीक आहे, आता बघा AD किती आहे तुमच्याजवळ? 18. AC किती आहे तुमच्याजवळ? 8 आणि DC तुम्हाला काढायचा होता. आता हा 18 मायनस 8 इज इक्वल टू DC म्हणजेच तुमचा DC इज इक्वल टू किती आलं हे? ठीक आहे, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल कडूकार. आपण 3.5 मधील 4th नंबरचा क्वेश्चन आपण इथे सुरुवात करतो आहे. आणि या 4th नंबरच्या क्वेश्चनची डायग्राम आपल्याला टेक्स्टबुक मध्ये गिवन होती आणि ही जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही सुद्धा गिवन आहे आणि यामध्ये TS आपल्याला काढायचं आहे. ओके, चला सर्वांचं लक्ष माझ्याकडे. आपण या क्वेश्चनला एकदम इझी वेने समजून घेण्याचे प्रयत्न करूया. ओके, आपल्याला बघा काय दिलेलं काय आहे त्यानुसार आपण इथे कोणतं स्टेटमेंट किंवा कोणतं थेरम किंवा कोणती प्रॉपर्टी लागते ते जज करूया. बघा, PQ इज इक्वल टू तुमच्याकडे 6 आहे आणि QR इज इक्वल टू तुमच्याकडे 10 आहे रे बा, आणि PS इज इक्वल टू सुद्धा तुमच्याकडे 8 आहे. तर तुम्हाला काढायचं काय आहे? तुम्हाला TS काढायचं आहे. ठीक आहे, मी असं म्हणतो की जर माझ्याकडे PS आहे आणि TS मला काढायचं आहे, जर मी PT जर मला मिळाली, PT जर मला मिळाली तर TS ऑब्विसली आपण काढू शकतो. बरोबर आहे? ठीक आहे, आता बघा आपल्याला काय माहित काय आहे. ठीक आहे, या फिगर वरून काय आपण सांगू शकतो? बाय थेरम ऑफ एक्सटर्नल इंटरसेक्शन ऑफ कॉर्ड. बरोबर आहे ना? ठीक आहे, इंटरसेक्टिंग कॉर्ड थेरम. बरोबर आहे? ओके, वी हॅव बाय थेरम ऑफ एक्सटर्नल इंटरसेक्टिंग
कॉर्ड बाय थेरम ऑफ एक्सटर्नल इंटरसेक्टिंग कॉर्ड. ह्या दोन्ही कॉर्ड आहे ज्या बाहेर एकमेकांना काय झाल्या इंटरसेक्ट झाल्या. बरोबर आहे. तर मी काय म्हणू शकतो बघा, PQ इंटू PR, PQ इंटू PR. मी नाही म्हणत असं, असं ते प्रॉपर्टी म्हणते, असं ते थेरम म्हणते, मी कधीच नाही म्हणत, मी खूप गरीब माणूस आहे. ठीक आहे. PS इंटू PT. सर्वांनी समजून घेण्याचे प्रयत्न करा. ठीक आहे. सर्व जागे आहे का रे? हॅलो, लक्ष द्या. PQ किती आहे? 6. PR किती आहे? PR नाही आहे आपल्याजवळ, आहे का? PR नाही आहे, पण PQ आणि QR आहे. मग मी या PR च्या ऐवजी डायरेक्टली आपण PQ प्लस QR म्हणू शकतो. त्याचप्रमाणे माझ्याकडे PS ची व्हॅल्यू आहे इंटू PT मला काढायचं आहे. सर्वांचं लक्ष माझ्याकडे. 6 इंटू हा PQ किती आहे रे बाबा आपल्याकडे? 6. QR किती आहे रे? 10. 8 इंटू PT. समजलं? आता इथे 6 पहिले या दोघांची ऍडिशन करायची, कारण ब्रॅकेट सॉल्व बॉडमासच्या नियमानुसार ब्रॅकेट ओपन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन आपण 10th स्टँडर्डला आहे, तरी आपल्याला काही विद्यार्थ्यांना बॉडमास सुद्धा माहिती नाही आहे. तर समजून घेण्याचे प्रयत्न करा की बॉडमास म्हणजे पहिले ब्रॅकेट सॉल्व करत असतो आपण. ठीक आहे. लक्ष द्या. 6 इंटू हा किती झाला? 16. आणि हा जो 8 आहे ना, हा इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे डिवाइड मध्ये आला, इज इक्वल टू PT. हा 8 1 जा 8 2 जा, म्हणजे माझ्याकडे PT किती आला? 12. 6 2 जा 12. आपल्याला PT पाहिजेच नव्हता, आपल्याला काय पाहिजे होता? TS पाहिजे होता. नाऊ हा पूर्ण PT म्हणजे कोणत्या दोघांची ऍडिशन आहे रे बाबा? PS प्लस ST. PS प्लस ST इज इक्वल टू, चला PS किती आहे रे? PS 8. PT किती आहे रे? PT आताच आला आपल्याकडे, आणि ST मला काढायचा आहे किंवा TS. आपण याला ST न लिहिता TS लिहूया, बिकॉज मला त्या पद्धतीने त्यांनी रीड केलेला आहे काढताना. ठीक आहे. जे काढायचं आहे मला ते. ठीक आहे. तर आपल्याला जसं विचारलं तसंच आपण देण्याचे प्रयत्न करायचे. ठीक आहे. काही फरक पडणार नाही तसा. TS इज इक्वल टू किती येतो? 4. आणि हे युनिट वगैरे काही दिलेलं नाही. हे झाला माझा आन्सर. ठीक आहे. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. थँक्यू. चला नेक्स्ट एक्झाम्पल आपण सुरू करतो आहे. 5th नंबरचं एक्झाम्पल आहे. 3.5 मधलं लास्ट एक्झाम्पल. 5च एक्झाम्पल होते याच्यामध्ये आणि एकदम इझी होते, एकदम इझी एक्झाम्पल होते. 5व्या नंबर तर सुद्धा इझी आहे. समजून घेण्याचे प्रयत्न करा. हा कठीण तुम्हाला वाटेल. ठीक आहे. वाचल्यानंतर, याला रीड केल्यानंतर, बघितल्यानंतर तुम्हाला कठीण वाटेल, पण याला मी जेव्हा सॉल्व्ह करून देईल तेव्हा एकदम इझी वेने सॉल्व्ह करून देणार आहे. चला लक्षात द्या. महत्वाचं म्हणजे एक लक्षात घ्या की हा वर्ड टाईपचा एक्झाम्पल आहे. दिसतोय तुम्हाला तसा? बघा काय म्हणतो, काय आहे तो. ही डायग्राम तुम्हाला गिवन आहे रे बाबा. ही डायग्राम काय आहे? तुम्हाला गिवन आहे. आणि इथे बघा DE, हा DE इंटू G, कुठे G? हा G. DE इंटू G इज इक्वल टू 4R². हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. इथे छोटस प्रूफ आहे. आणि काय काय म्हटलेलं आहे बघा. हा EF पूर्ण डायमीटर झाला आहे म्हणते, आणि रेडियस इज R. मला सांगा HE काय होणार? रेडियस होणार ना, आणि रेडियस इज डिनोटेड बाय स्मॉल r. मी नाही म्हटलं, त्यानेच म्हटलेलं आहे, क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे. EF, कुठे EF? हा EF इज अ डायमीटर, DF इज अ टँजंट, आणि DE इज अ सिकॅन्ट. हे जे आहे ना, DE इज अ सिकॅन्ट, हे मी म्हटलेलं आहे. मी म्हटलं म्हणजे मला ते दिसून राहिले की DE सिकॅन्ट आहे. सिकॅन्ट अशाच प्रकारे असते ना, सिकॅन्ट तुम्हाला माहिती आहे तेवढं. ओके. आता बघा आपण काय करणार आहोत. वी हॅव, इथे एक टँजंट आणि एक सिकॅन्ट आहे. ऑब्विसली बाय टँजंट सिकॅन्ट सेगमेंट थेरम, बाय टँजंट सिकॅन्ट सेगमेंट थेरम. काय म्हणते टँजंट सिकॅन्ट सेगमेंट थेरम? की टँजंटचा स्क्वेअर
म्हणजे df चा स्क्वेअर इज इक्वल टू डीई इंटू डीजी. डीई इंटू डीजी हे मी माझ्या मनानं नाही घेतलं. टँजंट सिकॅन्ड सेगमेंट थेरम मला असं सांगतो की तुम्ही काय करा म्हणते, टँजंटचा स्क्वेअर इज इक्वल टू पूर्ण सिकॅन्डचा स्क्वेअर इंटू बाहेर असलेल्या अर्ध्या सिकॅन्डचा स्क्वेअर. समजलं असेल एवढं तुम्हाला? ठीक आहे. आता पहा, लक्ष द्या, मी काय म्हणतो की इथे मला ऑब्झर्व असं होऊन राहिलं की ह्या डायमीटरला ही टँजंट काय आहे, परपेंडिक्युलर आहे, ती असतेच. ठीक आहे. म्हणजे देअरफॉर की df इज परपेंडिक्युलर टू ef, की df स्क्वेअर इज इक्वल टू डी इंटू डीजी माझ्याकडे आलं तर मी एक काम करतो, लक्ष द्या. इन ट्रँगल DFE मध्ये अँगल DFE इज इक्वल टू 90 डिग्री. बाय पायथागोरस काका, माझे काका तुमचे आजोबा. ठीक आहे. बाय पायथागोरस काका, इथं काकाने लिहायचं बे, त्यारमच लिहायचं. ठीक आहे. हे आपण आपल्या समजण्यासाठी आहे. मी जे शब्द वापरतो, लक्ष द्या, हे मी जे शब्द वापरतो हे शब्द एक्झाम मध्ये नाही लिहायचे. हे तुम्हाला समजण्यासाठी किंवा तुम्हाला लक्षात राहण्यासाठी ते मी कशा प्रकारचे त्याला नावं ठेवलेले आहेत. लक्ष द्या. देअरफॉर हायपोटेनियसचा स्क्वेअर. आता बघा, पायथागोरसचा थेरम तुम्हाला माहिती आहे. पहिली गोष्ट तर हायपोटेनियसच माहित नाही काय पोरांना. तर हा जो DFE हा राईट अँगल ट्रायंगल झाला, त्याच्या 90 डिग्रीच्या समोरची साइड काय असते, हायपोटेनियस असते. तर मी याला कसं लक्षात ठेवायला, लक्ष द्या. मेरे सामने वाली खिड़की पे एक बड़ा सा हिप्पो रहता था और उसको मैं हाइपोटेनियस कहता था, तो इसलिए मैं इसको डी को और डी का होल्स कर लूंगा. फिर उसके बाद में DF स्क्वेअर प्लस EF स्क्वेअर. आता लक्ष द्या, हा डी स्क्वेअर जो आहे ना हा असाच राहू द्या. ठीक आहे. इथे तुमच्या जवळ हा जो EF आहे, नाही, हा जो DF आहे ना हा इकडे घ्या. या EF म्हणजे R प्लस R चा होल स्क्वेअर. EF हा डी स्क्वेअर हा इकडे आला प्लसचा मायनस DF स्क्वेअर इज इक्वल टू R प्लस R. EF म्हणजे 4R स्क्वेअर. R पर R तो करू आपण. लक्ष द्या. आता हा डी स्क्वेअर मायनस, आता तुमच्याजवळ DF स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे डायरेक्टली पूर्ण ही आहे, स्क्वेअरची म्हटलं मी, DF स्क्वेअरची. ठीक आहे. ती म्हणजे मायनसचं साइन देऊन DE इंटू DG इज इक्वल टू R प्लस R 2R चा होल स्क्वेअर. इथून डी ला कॉमन घ्या. आतमध्ये काय राहिलं रे, हा डी राहिला 1 मायनस, इथून जर मी एक कॉमन घेतला तर काय राहिला रे बाबा, DG. हा 2 चा स्क्वेअर 4, R चा स्क्वेअर R स्क्वेअर. ठीक आहे. सर्वांना समजलं असेल. आता हा DE इंटू DE मायनस DG. बघा, DE हा पूर्ण DE मधून जर मी DG मायनस केलं तर मला GE मिळते का रे? अरे हो की नाही रे? खरंच का रे? ठीक है, चलो समझा कि नहीं समझा भाई? समझा ना? ये देखो ना, मैंने ये DE वैसे की वैसे ही रखा, ये पूरे DE के माइनस से मैंने ये DG माइनस कर दिया तो मेरे को GE मिल गया और मेरे को यही चाहिए था. हेंस प्रूफ सब कुछ समझ में आया होगा. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. थैंक यू.